रामकृष्णारी जय जिजाऊ जय शिवराय. मी हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे आज आपल्या समोर लाईव्ह येत आहे. लाईव्ह येण्याचं कारण तर मी आपणास सांगणार आहे. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदी करून वारकरी संप्रदायातील अन्य संतांच्या पालख्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावरून श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान करत असतात. अवघ्या 2 दिवसावरती सर्व ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आळंदी आणि देहूवरून निघणार आहे. मुक्ताईची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. शेगावीचे संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली. अन्य सर्व संतांच्या पालख्या जवळपास आता पंढरीच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रस्थान त्यांचं झालेलं आहे. आपण बघितलं असेल, या वारीच्या परंपरेला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षाची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये लाखो भाविक दरवर्षी पंढरपूरची नित्यनेमाने वारी करतात. या वारीचा अनुभव जर सांगायचा झाला तर 10 ते 12 वर्षापासून मी वारी करत असताना, एक कमी वयाचा वारकरी म्हणून वारी करत असताना वारीतला आनंद, वारीतला अनुभव हा शब्दात वर्णन न होणार आहे. साधारण सर्वसामान्य वारकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदा वारीत पायी गेल्याच्या नंतर त्या वारकऱ्याला दुसऱ्या वर्षी राहवत नाही, त्याला पुन्हा पुन्हा वारीत पायी जाण्याची इच्छा निर्माण होते आणि लाखो वारकरी दरवर्षी पायी दिंडीमध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतात. त्यामध्ये कुणी ज्ञानोबांच्या पालखीसोबत असतं, कुणी तुकोबारायांच्या पालखीसोबत असतं, कोणी निवृत्तीनाथांच्या, शेगावीच्या संत गजानन महाराजांच्या, तर कोणी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी समवेत असतात. अक्षरशः घरातून शेतापर्यंत न जाणारी वृद्ध माणसं शेकडो मैल पायी चालतात ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीसोबत. हा एक याला काय म्हणावं लागेल तर एक चमत्कार म्हणून आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. खरं तर संप्रदाय चमत्कार मानत नाही, पण ज्या माणसांना पायाने चालण्याकरता वेदना होतात, जी माणसं घरापासून शेतापर्यंत पायाने चालू शकत नाही, असे सगळी माणसं त्या ठिकाणी वारीच्या वाटेवर पायी चालताना दिसतात. एक मोठं ऐश्वर्य मानावं लागेल. आणि शेकडो वर्षाची परंपरा चालते. या वारकऱ्यांची कुणी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देखभाल या पालखी सोहळ्याची केली जात नाही. पण आपण बघितलं असेल, गेल्या 2 ते 3 वर्षापासून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन, पंढरपूरमध्ये 2 व्हीलरवर फिरून पंढरपूर क्षेत्रामध्ये आषाढी यात्रेच्या निमित्तानं स्वच्छतेच्या बाबतीत जो निर्णय घेतला, आरोग्याच्या बाबतीत ज्या सोयी सुविधा दिल्या, तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून मोठं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये या ठिकाणी त्यांनी आयोजित केलं होतं. एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पंढरी नगरी आषाढी यात्रेच्या निमित्तानं स्वच्छ आणि सुसज्ज करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून मोठं आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. आपण बघितलं असेल, एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून ज्या दिंड्या श्री क्षेत्र पंढरीमध्ये येतात, या दिंड्यांपैकी नोंदणीकृत 1900 दिंड्या, जवळपास 2000 दिंड्यांना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक दिंडीस 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयाच्या बाबत वारकरी संप्रदायाचा एक पाईक म्हणून, वारकरी संप्रदायाचा एक तरुण प्रचारक म्हणून, प्रसारक म्हणून मी नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. वारकऱ्यांच्या विचाराचं नेतृत्व आणि वारकरी संप्रदायाला मानणारं व्यक्तिमत्व म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची देव देश धर्माची परंपरा घेऊन माननीय नामदार शिंदे साहेब पुढे जात आहेत. आणि ही परंपरा पुढे घेऊन जात असताना वारकऱ्यांच्या हिताचा, वारकऱ्यांच्या सोयी सुविधेचा, कसल्याही पद्धतीनं आळंदीवरून आणि देहूवरून निघणाऱ्या पालखीला कसल्याही प्रकारच्या अडीअडचणीचा सामना करावा लागणार नाही, याबाबत चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी तयारी केलेली आहे आणि कोणत्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही याचा त्या ठिकाणी नियोजनबद्ध काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलंय. आणि या शिंदे साहेबांच्या माध्यमातून वारकरी परंपरेला कुठंतरी चांगल्या पद्धतीनं सन्मान करण्याचं काम केलं जातंय. त्याबद्दल पुनश्च एकदा राज्याचे कर्तव्यदक्ष आणि कर्तबगार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि एक सामान्य तरुण वारकरी म्हणून त्यांचा त्या ठिकाणी आभार सुद्धा मानतो. कारण वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्याबरोबरच वारीतील लोकांचा उत्साह द्विगुणित करण्याकरता
शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याकरता जो काही निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. अशाच प्रकारच्या धार्मिक आणि वारकरी विचाराच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. वारकऱ्यांच्या समस्या जिथे जिथे येईल तिथे तिथे आवाज उठवण्याचं काम शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलं जाते. आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना या माध्यमातून शिवसेनेची जी आघाडी आहे, आध्यात्मिक आघाडी आहे, या आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून सुद्धा वारकऱ्या संदर्भात जे ज्या उपाययोजना करायच्या असतील त्या सगळ्या त्या ठिकाणी विनंती शिंदे साहेबांकडे केली जाते. आणि प्रदेशाध्यक्ष धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले हे वारकरी यांचे जे जे प्रश्न घेऊन माननीय आमदार शिंदे साहेबांकडे जातात त्यावेळी त्या क्षणाला त्या प्रश्नाला वाचा फोडून उपाययोजना काय करता येईल, यावरती काय निर्णय घेण्यात येईल या संदर्भात शिंदे साहेब तात्काळ विचार करत असतात. म्हणून पुनश्च एकदा वारकऱ्यांचं त्या ठिकाणी वारकरी ज्यांना आशेचे किरण म्हणून ज्यांच्याकडे बघतो आणि वारकरी संप्रदायासाठी, हिंदू धर्मासाठी आणि महाराष्ट्राच्या जनसामान्य माणसाकरिता, तळागाळातल्या लोकांकरिता, सगळ्या जाती धर्माच्या समुदायाकरता जे आशेचे किरण ज्यांच्याकडे म्हणून बघितलं जातं असं एकनाथजी शिंदे साहेबांना एक तरुण वारकरी म्हणून त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वारकऱ्यांच्या संदर्भात जे जे निर्णय त्यांनी घेतले त्या सगळ्या निर्णयाबद्दल त्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.